रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. तुकारामांनी भक्तीचं महत्त्व सगळीकडे समजावून सांगितलंच आहे. पण भक्ती शिवायच्या साधनांबद्दल सतत सतर्क केलेलं आहे आणि हे मोठं कार्य आहे. हे केवळ देवाची स्तुती गाणे वगैरे असं नाही आहेत, ते भक्तिवीर आहेत आणि सगळेच संत भक्तिवीर आहेत. भक्तीची प्रस्थापना करत असताना अनेक इतर गोष्टींचा ठरवून त्यांनी विरोध केलेला आहे. ठरवून विरोध केलेला आहे. माणसातल्या अनेक दुर्गुणांचा विरोध केलेला आहे. आ, इतर मार्गांकडे जाण्याचा जो ओढा असतो लोकांचा, त्यातले धोके त्यांनी दाखवून दिलेले आहेत. त्यामधला सगळ्यात मोठा धोका हा शाक्त मार्गाचा होता. म्हणजे आता उदाहरणार्थ वेदांताकडे जाऊ नका असं कधी संतांनी सांगत बसलेच नाहीत, कारण सामान्य माणसाला वेदांत म्हणजे काय आधी कळतच नव्हतं. त्यामुळं वेदांच्या पूजेत तुम्ही पडू नका असं सांगण्यात कधी संतांनी त्यांचा कधीही वेळ वाया घालवला नाही. कारण ते त्यांना वेदाचा अधिकारच नव्हता, ते संस्कृतचा अधिकारच बहुजन समाजाला नव्हता. वेद कळणारे किती, करणारे किती, आचरणारे किती, काहीही नाही. तरी जाता जाता त्यांनी सांगितलंय, नाही असं नाही की की भक्ती हाच खरा यज्ञ आहे आणि त्यामध्ये अहंकाराची आहुती हीच खरी आहुती आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे, नाही असं नाही. पण सगळ्यात मोठा धोका हा शाक्त मार्गापासून होता. आणि त्या धोक्याचा सामना मात्र फार समर्थपणानं सगळ्या संतांनी केला, तुकारामांनी तर केलाच केला. आजही शाक्त मार्गाचे तुम्हाला तांत्रिक ट्रॅडिशन म्हणून आपल्याकडे तांत्रिक परंपरा आहे. त्या परंपरेची ही शैव सुद्धा म्हणता येत नाही, हे तांत्रिक परंपराच म्हणायची. पण आज आपण पिंड बघतो, त्या पिंडमध्ये लिंग असतं आणि खाली जी शाळुंका असते त्याला ती योनी असते. हा पार अवैदिक परंपरेतून आलेल्या या काही पद्धती आहेत पूजेच्या. त्यांचे सुद्धा मूळ अर्थ खूप गंभीर आहेत आणि त्याची चेष्टा करावी, त्याच्याबद्दल उपहासानं बोलावं असं काही नाही आहे. ही ही पुण्यभूमी आहे, हे हे आपण लक्ष घेतलं पाहिजे. आणि हे मी अंधश्रद्धेनं अजिबात बोलत नाही आहे. पण ह्यातल्या ज्या परंपरा विकृत स्वरूपात पुढे आल्या, त्यातल्या विकृतीला विकृतीच म्हणायला पाहिजे, दुसरं काही म्हणता येत नाही. पण त्याची सुरुवात नक्की कुठे झालेली आहे हे बघितल्याशिवाय आपण त्याचा असा उपहास आपल्याला करता येत नाही. पण त्याचं जे विकृत स्वरूप जर झालं असेल तर त्याला विकृत म्हणायलाच पाहिजे. आणि संतांनी आधी ते काम केलेलं आहे की हे हे चूक आहे, याला चुकीला चूक म्हणा आधी, असं केलेलं आहे. आज तुकारामांचे आपण, आता वेळ कमी उरलाय, 3 अभंग तरी आपण बघू. शाक्त पद्धतीची पूजा करणाऱ्या लोकांवर किती घणाघाती टीका तुकारामांनी केली आहे ते तुम्हाला दिसेल. आणि ह्यामध्ये संत दुबळे होते, संत म्हणून मला त्या प्रभात त्या तुकाराम जो आहे ना, तो हळूहळू बोलणारा तुकाराम हा अजिबात कधीही आवडलेला नाही. आमचे तुकाराम जे खरे गाथेमध्ये दिसणारे आहेत ते तुटून पडणारे, घणाघाती बोलणारे असे तुकाराम आहे. तर तुम्हाला आहे आजच्या अभंगाकडे मी ताबडतोब घेऊन जातो, फार फार वेळ घेत नाही. पण शाक्त पद्धतीचे लोक हे हे शरीराचाच वापर करून शरीरातून मुक्ती मिळवणे असा त्याचा एक 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 भाग आहे. आणि तो एक मोठा गैरसमज पण आहे. पण त्या समजाला पायाभूत अशी काही तत्व आहेत. तर आपण आत्ता त्यामध्ये काही तांत्रिसिझम म्हणजे काय ह्यामध्ये आपण आत्ता शिरणार नाही आहोत. आपल्याला ते झेपणारं प्रकरण नाही हे तुकारामांनी सांगितलं आणि त्या वाईट पद्धतीने सांगितलं. कारण हे शाक्त लोक अतिशय नग्न पूजा, अशा पद्धतीच्या मुक्त कामव्यवहार, अशा पद्धतीच्या गोष्टी करत असत. गावागावांमध्ये जाऊन विष्ठाच खाणे, अशा अनेक पद्धतीच्या गोष्टी करत असतात. आणि ते असे आता हे नंगे साधू कसे येतात कुंभमेळा, आपल्याला त्यांच्याबद्दल कुतूल वाटलं तरी भीती पण वाटते त्यांची. भस्म फासलेले नागडे भांडणारे, आखाडे काय त्यांचे आहेत, ते काय पैलवान आहेत का संत आहेत काय कळत नाहीये. त्यांना संत तर सगळे म्हणतात, त्यांचे अहंकार किती. कुंभमेळ्याचा इतिहास काढला तर अशा हजारोनी साधू दंगलीत मेलेले आहेत एकमेकाबरोबर भांडण करतात, म्हणजे यांचा अहंकार केवढा मोठा. पण ही सगळी विकृत झालेली रूप आहेत. ह्याच्या खूप आधी आदिम समाजामधल्या काही पूजा आहेत, त्यांना काही अर्थ आहे. त्या केवळ अंधश्रद्धा, केवळ विकृती असं त्याला म्हणून चालत नाही. पण त्याचा आपल्याला अभ्यास करायचा नाही. आज ते जर त्याचं रूप जर विकृत झालं असेल तर त्याला विकृत म्हणणं भाग आहे. तर ते तुकारामांनी केलं. तर हे शाक्त लोक केवळ कुठेतरी कामाख्या मंदिरातच हे करत होते असं नाही, ते भारतभर पसरलेले होते. आणि ते त्यांचा प्रताप दाखवत असत आणि पैसे मिळवत असत. मग त्यामुळे त्याला 4 मकार त्यात फार प्रसिद्ध आहेत: मद्य, मांस, मैथून आणि आणखीन एक आहे. अं, ह्या 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 मकारांनीच यांच्या यांच्या पूजा होत असत. आणि त्यामुळे
आणि यांची दहशत खूप असते, कारण ह्यांना खरंच काही सिद्धी प्राप्त झालेल्या असतात. काहीतरी वस्तू काढून दाखवायची, काहीतरी आणखीन काहीतरी करून दाखवायचं, कुणाला तरी रक्ताची उलटीच करून आणून दाखवायची, असं काहीतरी ना काहीतरी त्यांना सिद्धी प्राप्त होत असतील. आपल्याला ह्या हे जगाची कल्पनाच नाही. पण त्याच्या जोरावर ते ह्या ह्या पूजांचा मोठा बडीवार गाजवून त्यांनी समाजाला अगदी संभ्रमित करून सोडलेला आहे. त्यावरची टीका ह्या तुम्हाला अभंगांमध्ये दिसेल तुकारामाची. आणि मग तुकाराम हे दुबळे संत कसे नव्हते, हळूहळू हळू आमच्या विष्णुपंत पांगरीसारखे बोलणारे कसे नव्हते, हे तुम्हाला यामुळं कळेल. शाक्त गधडा जये देशी, सुरुवातच केलेली आहे व समजून घेणे वगैरे काही नाही. शिवीला शिवी, शाक्त म्हणलं की गधडा म्हणायचं. शक्तीची पूजा करणारे आहेत, तर हे लोक त्यांना गधडा म्हणलेले आहे. शाक्त गधडा जये देशी, तेथे राशी पापाच्या. ज्या ठिकाणी शाक्तपूजक असतात तिथे पापांचा सुकाळ झाला असं समजा, असं तुकारामांनी असं उद्घाटनच अभंगाचं केलेलं आहे. शाक्त गधडा जये देशी, तेथे राशी पापाच्या. सुकृताचा उदो केला. सुकृताचा उदो केला म्हणजे काय? पुण्य संपलं हो त्या देशातल्या लोकांचं, म्हणून शक्तीपूजेचा तिथे उदय झाला. पुण्य संपलं. जिथं पुण्य शिल्लक असतं तिथं परमेश्वराचं नाम घेतलं जातं, तिथं कीर्तन केलं जातं, तिथं नामाचा जय जयकार असतो. लोक एकमेकाला अशी भीती दाखवत नाहीत. लोक प्रेमानं एकमेकाला मिठी मारतात, एकमेकाला नमस्कार करतात, आणि पांडुरंगाचा विजय असो असं म्हणत ते अतिशय सुंदरपणानं जगतात. असे कुरूपपणानं जगत नाहीत विष्ठाखात. सुकृताचा उदो केला, पुण्य संपलं त्या भूमीतलं. गोंधळ घाला इंद्रिये. पुण्य संपल्यामुळे इंद्रियां इंद्रिय टाळायला पाहिजेत, विषय टाळायला पाहिजेत. ही सगळी उपनिषद आणि वेदाची शिकवण ती बसली बाजूला, आणि इंद्रियांच्यातूनच इंद्रियातून मी मुक्त होईन असा आभास निर्माण करायला ह्यांचं पाप कारणीभूत आहे. हो, जिथं पापाची वाढ झाली ना तिथे शाक्ता आला बघा. असं असं सरळ सांगितलं तुकाराम. क्रोध रूपे वसे काम. यांच्या देव्या काय देव्यांवर तुटून पडल्यात, घाबरलेले नाहीत. तुकाराम खरे संत असतात ना, ते घाबरत नाहीत. ते म्हणतात ह्यांच्या देव्या काय, कोणत्या देवीची हे उपासना करतात. असं केवळ उपासना पद्धतीला नाही, उपास्य दैवतांवर सुद्धा झोड उठवलेली आहे तुकारामांनी. क्रोध रूपे वसे काम. अहो, ह्या देव्यांच्या ठिकाणी त्या संतापलेल्या दिसतात अशा. त्यांचा क्रोध म्हणजे तो कामातून आलेला क्रोध आहे त्यांचा, त्यांच्या कामवासनेचं ते प्रतीक आहे म्हणले यांचा क्रोध. क्रोध रूपे वसे काम, तिचे नाम जपत असे. कुठल्या देव्यांचा जप करतात म्हणले? हे क्रोधानं असं जिव्हा वगैरे बाहेर काढलेले आहेत, नरमुंडाची माळ आहे, आणि तिचा क्रोध असा अनावर झालेला आहे. तिचं ते कामाचंच रूप आहे म्हणले. काम आणि क्रोध यांचाच जप तुम्ही करता अशा अशा संतापी देवतांचा. आणि त्यांच्यासमोर मग रक्ताचे पाठ व्हायचे, कुठं मांजरच कापायचं, आणखीन काहीतरी कुठलं तरी आणून द्यायचं, त्याला मांस आणून द्यायचं, तिथं मद्याचा उद्योग करायचा. ह्या सगळ्यातून इंद्रिय पूजा होते म्हणले. कुठल्या देवतेची पूजा तुम्ही मला सांगताय? काहीही देवतेची पूजा होत नाही. मद्य भक्षण मांगीण जाती. आता हे काय, मांग समाजातल्या काही स्त्रिया तांत्रिक पूजेमध्ये सुरुवातीपासूनच आहेत. त्याचा एक वेगळा इतिहास आहे, तर तो आपण नंतर बघू. पण आता विकृत स्वरूपात हे सगळं झाल्यानंतर मांग समाजातली स्त्री ही त्यामध्ये एकदम आद्य, मांगीण म्हणायचं त्याला. म्हणून हे मांगिणीला घातलेली मांग समाजाबद्दल तुकारामाला काय म्हणायचं नाही. पण ह्या सगळ्या पूजांमध्ये, शाक्तिक पूजांमध्ये मांग समाजातल्या स्त्री पूजा फार महत्वाची आहे सगळ्या तांत्रिक पूजांमध्ये. त्यात मांग समाजातल्या स्त्रिया पुढे. आता त्याची कारणं वेगळी आहेत, ते आपण नंतर बघू. पण मद्य भक्षण मांगिण जाती, विटाळ चित्ती साठविला. काय नाही म्हणले, ह्या मांगिणीची पूजा करतात, ती दारू पिती, मांस खाती, आणि आणि तिची पूजा करतात. चित्तामध्ये अहो नाम साठवा हो. चित्तामध्ये तुम्ही विटाळ साठवताय, अशा बायकांचा तुम्ही स्मरण करून विटाळ साठवताय चित्तामध्ये. कृपा करून बंद करा ह्या हा 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 प्रकार. असं असं म्हणलं, असं तुटून पडलेले आहेत. मद्य भक्षण मांगिण जाती, विटाळ चित्ती साठविला, स्तवनिया पूजी रांड. असं म्हणताय. ह्या एका रांडेचं तुम्ही पूजन करताय म्हणले. हे काय देवी आहे का? काय देवी अशी असते का म्हणले? देवी सगळ्यांचं पालन करणारी, वत्सल भावानं नटलेली अशी देवी असते. ही काय देवी आहे का म्हणाले? स्तवनिया पुशी रांड न लजे भांड दाढीसी. ह्यांची टकळी थांबतच नाही ते तिच्या पूजेची, असं म्हणतात. त्यांची बोलण्याची टकळी चालतच राहते. आणि फक्त तिचं पूजा करायची म्हणून विकारांची, विषयांची आणि क्रोधाची आणि कामाची पूजा होते. ही देवाची पूजा म्हणत नाहीत. तुका म्हणे भगवती. आणि काही सुविचार दुसरं सांगितले तुकाराम. हा पूर्ण एक टीकालेख लिहिल्यासारखा लेख लिहिले शेवटपर्यंत. काही विठ्ठलाचं वगैरे स्मरण काही नाही. ते म्हणजे विठ्ठल पूजेच्या आड येणाऱ्या ह्या हीन देवता आहेत. या हीन देवता हनन,
हे संतांचं अवतार कार्य आहे, तुम्ही लक्षात घ्या. ही न देवता हनन. म्हणून मग छोटे छोटे देव आहेत, त्याला कोण बिरोबाच म्हणतंय, कोण आणखीन काय तरी म्हणतंय, त्याच्यासमोर बळी देत आहेत. ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन संतांनी उद्बोधन केलंय आणि त्या हीन देवतांपासून मुक्ती करून एकच माझा पंढरी राव, असं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून तो पंढरी रावाची स्थापना करणं, एकाच देवाची स्थापना करणं, आणि तेही म्हणणं की हा त्रिअक्षरी मंत्र आहे, या देवासाठी काहीही करायचं कारण नाही. सत्प्रवृत्तीनं वागा, मांसाहार करू नका, मद्य पिऊ नका, आणि एकमेकाशी अतिशय प्रेमानं वागा, आणि त्याचं नाम चित्तात ठेवून काम करत राहा, अहंकार बाळगू नका, असा सत्प्रवृत्तीचा जोर या सगळ्या समाजामध्ये संतांनी वाढवला. कोणकोणत्या अवनतीपासून संतांनी समाजाला सांभाळलं, रोखलं, त्याचं हा फार उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे शाक्त. त्याला शाक्तावर अभंगच म्हणतात. ते तेरा तेरा अभंग जवळजवळ आहेत. मी आज फक्त तीन त्यातले घेणार आहे. तुका म्हणे भगवती नेईल अंती आपण आपे. यांचा असा समज असतो, अशी सगळी नाटकं करून भगवती देवी आपल्याला आपल्या बरोबर घेऊन जाईल. ती कोणती देवी अशी नेत नाही म्हणले, तुम्हाला कामविकारातच ती ठेवणार, आणि ही गटारं तुम्ही पुजताय, तुम्ही गटारातच मरणार, ह्याला अध्यात्म म्हणत नाहीत. असं सरळ सरळ तुकारामांनी शाक्तांवर फार शिव्या घालतच अभंग लिहिले. त्यातला एक मी वाचला. आपण अजून दोन वाचूया आणि थांबूया. ऐसे कलियुगाच्या मुळे, ते म्हणाले, अहो कलियुग म्हणायचं ते हेच, हे शक्तीचा पूजा वाढली ना की हे कलियुग आलं बघा, असं तुकाराम सांगतो. ऐसे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे. हे शक्तपूजा वाढणं म्हणजे धर्माचं वाटोळे, खऱ्या धर्मापासून समाज लांब गेल्याचं लक्षण आहे. सांडूनिया राम राम, काय म्हणलंय बघा, हे ब्राह्मणांना कसे हे मारलेले बघा, डोक्यावर त्यांच्या मारलेलं आहे तुकारामांनी. सांडूनिया राम राम, ब्राह्मण म्हणती दोम दोम. हा सुफी संतांचं वरचं जे फकीर आहे, त्या फकीरांच्या मागे लागले सत्तेच्या अभिलाषेपोटी. मुसलमान सत्ताधीश झाले म्हणून त्यांना त्यांना प्लीज करायसाठी ब्राह्मण सुद्धा राम राम जप करणं, दोम दोम करायला लागले. अरे तुम्ही समाजाचे नेते आहात ना, तुम्ही राम राम म्हणायला पाहिजे, तुम्ही दोम दोम म्हणता म्हणजे काय? तुम्ही तुमची वृत्ती कशी काय सांगली, असा सवाल धार्मिक नेत्यांना विचारतात, ब्राह्मणांना विचारतात तुकाराम. सांडूनिया राम राम, ब्राह्मण म्हणती दोम दोम. याचा अर्थाची ओळ दासबोधामध्ये सुद्धा ब्राह्मणांची अवनती काय हे सांगताना रामदासांनी अगदी दोम दोम म्हणती असंच सांगितलेलं आहे. सांडूनिया राम राम, ब्राह्मण म्हणती दोम दोम, शिवोनयती निळी वस्त्रे पांघरती काळी. दुसऱ्या पद्धतीच्या संप्रदायाची काळी आणि निळी वस्त्र जी शिवसुद्धा नाहीत, ती ब्राह्मण पांघरतात आणि त्यांच्या पद्धतीच्या भिक्षा मागायला समाजामध्ये जातात, त्यांना प्रसन्न करतात आणि मग सत्तेची स्थानं मिळवतात. ह्या समाजाला झालंय काय, असं 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 तुकाराम विचारतात. शिवो नयेती निळी वस्त्रे पांघरती काळी, तुका म्हणे वृत्ती सांडुनी गदा मागत जाते. हे फकीर ज्या पद्धतीची भिक्षा मागणे ना, त्याला गदा मागणे असं असं म्हणतात. आपण भिक्षा मागणे असं म्हणतो, ती ओली भिक्षा असते. आपण असते ती सुकी भिक्षा भिक्षा असते. ओल्या भिक्षेला फकीर मागत असलेल्या ते गदा मागणे असं म्हणत असावे. पण तुकाराम तिथं म्हणलंय, तुका म्हणे वृत्ती सांडूनी. अहो तुमची ब्राह्मण वृत्ती आहे, त्यागाची वृत्ती आहे. चार दाणे फक्त घ्यायचे आणि हरिनामाचा प्रसार करायचा, प्रचार करायचा, ते सोडून तुम्ही स्वार्थीपणानं गुंतला. आता तुम्ही समाजाला कुठं येणार? तुका म्हणे वृत्ती सांडूनी गदा मागत जाती. असं ब्राह्मण समाजाच्या अवनतीचं, तिथल्या नेतृत्वाचं वर्णन तुकारामांनी केलंय. आणखीन एक आपण बघूया आणि मग थांबूया. अवघ्या पापे घडला एक, कसं म्हटलंय बघा, म्हणजे तुमच्या डोक्यात ठसलाच पाहिजे तो बुद्ध. अवघ्या पापे घडला एक, उपासक शक्तीचा. शक्तीचा उपासक ना, सगळी पाप तुम्ही शिजवा एकत्र आणि त्याचा एक पदार्थ बनला, तर तो कुठला असेल, तर शाक्त पूजक असेल. म्हणजे तसं पापांनी घडलेला हा हा पूजक आहे. म्हणजे ह्याच्याकडनं काही अपेक्षा ठेवू नका. अवघ्या पापे घडला एक, उपासक शक्तीचा, त्याचा विटाळ नको अंगा, पांडुरंगा माझ्या. आता पहिल्यांदा पांडुरंगा, मला ह्या अशा पद्धतीच्या पूजेचा कधीही मोह पडू नये, असं 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 त्याने म्हणलंय. त्याचा विटाळ नको अंगा, पांडुरंगा माझिया. काम क्रोध मद्य अंगी, रंगला रंगी अवगुणी.
काय म्हणले या शक्तीपूजेपोटी कामक्रोधाच्याच मागे लोक लागतात. पांडुरंगा मला कृपा करून अशी ह्यांच्याकडे जवळ जाण्याची सुद्धा बुद्धी कधी देऊ नको, कारण ही अवगुणात रंगलेली आहे. परमेश्वरा, तुझ्या तुझ्या गुणांच्या वर्णनात खरं म्हणजे रंगायला पाहिजे, तर स्वतःच्या अवगुणात त्या गटारातच हे सडत पडलेले भक्त आहेत. हे मला हे शक्तीची भक्ती नको आहे, मला तुझीच भक्ती करायची आहे. करीना पाप करिता पाप न धरी शंका, म्हणे तुका कोणीही. हे पाप करताना ह्यांना शंका येत नाही हो. देवाच्या आणि भक्तीच्या नावावर पाप करतात, ह्यांना काय लाज वाटत नाही म्हणले. हे शक्तावार अभंग आहेत. हा, आणखीन एक शेवटचा अभंग वाचतो आजच्या दिवसातला आणि मग आपण थांबूया. हे सगळे हे शाक्तांवरची जर टीका झालीच झाली, पण ह्या शाक्तामध्ये काही काही कांदाच घेत नाही, तर आपण असं कांदा लसणाचा आपण त्याग करतो श्रावणामध्ये. त्याला तुकारामांचा त्याच्यावर सुद्धा राग आहे. ते ओस म्हणले कांदा सोडला आणि मग स्वतःला फार शहाणं समजतात, मी कांदा खात नाही आता. त्याला काही काही अर्थ नाही. तुकाराम म्हणजे सगळं पद्धतीच्या बाह्य पूजा आणि आहात काही परमेश्वर नाही. बाहेरच मी कांदा सोडला, मी हे सोडलं, मी ते सोडलं, मी गंगेला जाऊन आलो, मी इकडेच प्रदक्षिणा घातल्या, काही उपयोग नाही मिळत. अंतरात हारी आहे का? अहंकार गेलाय का? ह्याच्या पलीकडे दुसरं तुकाराम बोलतच नाहीत. किती सुरेखपणानं लिहिलंय बघा. मला मोह आवरत नाही म्हणून चारच ओळी वाचतो आणि थांबतो. कांद्यासाठी झाले ज्ञान, तेणे जन नाडिले. कांदा सोडला म्हणून काय ज्ञान होतं काय म्हणले? ते कांदा सोडल्यामुळं ज्ञान होतं असं समाजाची सगळी समजूत करून दिली आहे. पाटील तेवढा कांदा लसूण काय म्हणले, काही प्रश्न येत नाही. अंतरामध्ये हरी आहे का? पावित्र्य आहे का? कांद्यासाठी झाले ज्ञान, तेणे जन नाडिले. त्यामुळे म्हणले लोकांचा असा घात झालेला आहे की कांदा टाळला की ज्ञान होतं असं उगीच वाटायला लागलं या समाजाला. का असं टाळून काही होत नाही. काम क्रोध बुचबुची, भुंके पुची व्यालीची. म्हणाले काय आहे हे? कामक्रोध आत तसाच आहे आणि बाहेर मात्र कांदा सोडलेला आहे, लसूण सोडलेला आहे, काही उपयोग नाही म्हणले. आतला कामक्रोध गेला पाहिजे आणि त्यासाठी हरीचं नाम सतत घेतलं पाहिजे. बाहेर कांदा सोडून करायचं काय? कांदा सोडला आम्ही चात. एवढाच अहंकार वाढतो म्हणले तुमचा. तुमचा स्वतः मला आतला खळ आहे, तो तुम्ही बाहेर काढणार आहात का? पूजे लागे द्रव्य मांगे, काय सांगे शिष्या ते. हे पूजेसाठी द्रव्य मागत फिरतात म्हणजे कांदा सोडलेले लोक. शिष्याने हे नुसती भिक्षा मागत फिरतात, यांचा काही उपयोग नाही. तुका म्हणे कैचे ब्रह्म. अहो यांना कुठलं ब्रह्म मिळणार? कांदा कांदा सोडून काही होत नाही. त्यांना राग आलेला ह्या अभंगामध्ये तुकाराम चिडलेले आहे. कोणाचं तरी बाह्य त्यागाचं महत्व खूप त्यांच्या कानावर गेलं असणार आणि तो माणूस कमालीचा अहंकारी असणार. त्याच्यावरची सगळी टीका आहे. तुका म्हणे कैचे ब्रह्म. अहो ब्रह्म मिळत नाही. असं कांद्यासाठी ज्ञान ब्रह्मज्ञान होत नाही, तेवढं स्वस्त नाही म्हणले. कांदा सोडला ब्रह्मज्ञान झालं असं होत नाही म्हणले. ब्रह्मज्ञान व्हायचं ही वेगळी गोष्ट आहे. तुका म्हणे कैसे ब्रह्म, अवघा भ्रम विषयांचा. हा हे ज्ञानाच्या गोष्टी नाही, तो हा सगळ्या इंद्रियांचा भ्रमात तुम्ही फसता. कधी इंद्रियांना सोडून इंद्रियांच्या भ्रमात फसता, कधी इंद्रियांमध्ये अडकून इंद्रियांच्या भ्रमात फसता. महत्वाचं काय आहे? अंतरामध्ये हरी ठेवणं आणि मग बाहेरच्या जगामध्ये निरंकारी भावनेनं वर्तन करणं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे सांगतात आणि आपण आता इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ श्री रामकृष्ण हरी.